पण मग हे त्या क्लासला आले म्हणजे येत राहायचे अदनमधनं बिझनेस रिलेटेड किंवा असं तसं. आम्ही बघायचो एक दुसऱ्यांना, स्माइल करायचो. म्हटलं पर्सनॅलिटी मॅच होते आमची. अंदाज आला होता काय हे बघणं जरा डेंजरस आहे? हो, थोडासा आला होता. तेव्हाचं हसणं आता फारच त्रासाचं झालं असेल. हो म्हणताय. मग आमचे आनंद सर आहे आणि त्यांची मिसेस आहे श्वेता मॅम, त्यांच्याकडे मी रेकीचं पण ट्रेनिंग घेतलेलं आहे. रेकी, तर ते रेकी मास्टर आहेत. तर त्या दोघांनी मिळून मग असं त्यांना वाटलं की मग हे हसतायत एक दुसऱ्यांकडे, काहीतरी मनामध्ये आहे ह्यांच्या पण, आणि चांगलं जुळेल दोघांचं असं म्हणजे त्यांना मनामध्ये एक तेव्हा असं वाटलं. मग त्यांनी आम्हाला पण विचारलं, आम्ही बोललो हो चालेल, काही हरकत नाही. बरं, मग तुम्ही त्यांना प्रपोज केलंच नाही? तुम्ही पण नाही यांना प्रपोज केलं, पण तुम्हाला अंदाज आला होता की असं काही घडणार आहे? का हो, असं काय होतं? ते आतापर्यंत मुलींशी बोलायचेच नाही, प्रपोज करणं दूरची गोष्ट आहे. का हो? असं काय नाही, पण नॉर्मल पहिल्यापासून मी शांतच होतो, त्याच्यामुळे जास्त कधी कुठल्या गोष्टींमध्ये पडलो नाही. मी धडपडत राहायची काय. ज्यांची मुलं लहानपणी खड्ड्यात पडतात ती पुढे प्रेमात पडतात, हे लक्षात ठेवा. जिथे जिथे पडण्याचे धोके आहेत, आईने तिथपर्यंत गेली, फक्त अकाउंटन्सीच्या तिकडे जर अकाउंट मॅच करताना गडबड. बरं, मला विचारायचं, मग घरात जनरली मुलींना कामं असतात, म्हणजे आम्ही सुद्धा लहानपणी होतो, मुलांना पण कामं असतात, तशी तुम्हाला काही कामं सांगितली जायची घरातून? मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे मला कामं करायला लागायची, बाहेरनं हे आण ते आण, काय ना काय आण. इवन मी त्यांची मुलगी म्हणजे एक मुलाप्रमाणेच आहे. इवन घरात काही पण कामं असू दे, म्हणजे इलेक्ट्रिशियनला बोलवणं किंवा काही पण, ते जे मुलं करतील ते सगळं मी. तुमच्या बाबतीत काय हो? नाही, पहिल्यापासून मी थोडा आळशीच होतो आणि आता पण आळशीच आहे. तुम्ही ना एक सोयीचं करून टाकलं, मी आळशी होतो आणि आताही आळशी आहे असं म्हटलं की घरातली कामं करा तुम्ही, हो ना? हो, म्हणजे लहानपणापासून पिठाचं, तुम्हाला कधी पिठाचं दळून आण किंवा तुम्हाला दळण घेऊन ये असं कधी सांगितलं नाही कधी? मी आणायची. मग त्याचा काही किस्सा नाही ना? त्याचा किस्सा आहे. काय झालं? मी पिठाचं दळण आणलं आणि मी मस्तीखोर होती, 8वी 9वीचं असेल का 7वी 8वी, तर ठेवला पिठाचा डबा आणि नाचत नाचत धावत धावत गेली आणि लाथीने तुडवला तो. बरं, तुम्हाला मला विचारायचं की तुम्ही जेव्हा यांना प्रेम करायचं किंवा प्रेमाची जी काही ठिणगी होती ती कुठून पडली हो? असं काय निमित्त झालं की? निमित्त म्हणजे ॲक्च्युली मी ते आनंदच्या क्लासेसला गेलो होतो, तेव्हा ही आणि आनंद सर दोघेच होते, की शिकवत होते काहीतरी त्या टायमाला. आई, तुम्ही होता का तिकडे? अकाउंटन्सीच्या क्लास पर्यंत जात होता, तिकडे गेला नव्हता ना? मग 2-3दा मग ॲक्च्युली असं मी गेलो तेव्हा ती बघून हसायला लागली, तर मी पण हसायला लागलो. मग माझे असे आमच्या फेऱ्या वाढल्या, 4-5 फेऱ्या वाढल्यानंतर ते ॲक्च्युली ते आनंद सरांना थोडंसं लक्षात आलं की बाबा काहीतरी यांचं चालू आहे म्हणून. आणि मग त्यांनी मग आम्हाला दोघांना एकत्र बसून असं तुमच्या दोघांमध्ये काय आहे का असं त्यांनी विचारलं मला. डायरेक्ट? हो, डायरेक्टली विचारलं. मग तुम्ही काय हो म्हणाला? असं काय नाहीये, पण झालं तर चालेल असं म्हणाल. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?